महिन्यामध्ये बघा ते व्हॉट्सअप फेसबुकवरती आम्ही बघतोय की किती खालच्या पातळीवर लोक चालली. म्हणजे खालच्या पातळी नाही, तुम्ही त्या पातळीला जाऊन बसला डायरेक्ट यांच्यामुळं. आका आणि त्यांचे जे गँग आहे यांच्यामुळं. आणि अजूनही मला असं वाटतं की पूर्णपणे काय तुम्हाला क्लीन चिट कोणी दिलेली नाही, अजून सप्लिमेंटरी चार्जशीट व्हायचंय. ते येईल असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये हे असू शकतात असं नाही नाही नाही, माझा आरोप होता, मी आज माझा आरोप तो थांबवलेला आहे थोडंसं. कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की ते अशा प्रकारची बैठक झाली नाही असं काल CM साहेब मला वाटतं काल का परवा कुठंतरी बोलले. त्यामुळे मी त्याच्यावरती म्हणत नाही, परंतु याच्यामध्ये तपास अजून बाकी आहे. कारण जे चार्जशीट दाखल केलंय त्या चार्जशीट दाखल करण्यामध्ये पहिलं जे हक्क आहे तो सप्लिमेंटरी चार्जशीटचा SITने राखीव ठेवलेला आहे. अजून पूर्ण चार्जशीट झालेलं नाही. अजून तिथले जे ते PI होते देशमाने का काय तो त्याचं नावही आठवत नाही मला नीटनाटकं, तो PI. त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचा PSI का API तो. त्याच्यानंतर वाशीचे 2 पोलीस कर्मचारी आहे त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे. आणि याच्यामध्ये डॉक्टर वाय भाषे नावाचा एक डॉक्टर आहे, दाम्पत्य हा नवरा बायको त्यांची सरकारी वकील, नॉट वकील, सरकारी वकील, हा सरकारी वकिलाचा नवरा डॉक्टर. आता तो जनावराचा आहे का माणसाचा आहे मला माहित नाही, पण त्याला मुकादम मानतात, मुकादम. मग आता हे मुकादम जे आहे या मुकादमांनी ही जी तयार केलेली गँग आहे अगोदर या मुकादमांची, या वायभाषेची गँग आहे, या वायभाषेनी स्वतःचे पैसे दुसऱ्यांना दिलेले वसुली करण्यासाठी पाळलेले कुत्रे म्हणा, गुंड म्हणा, अजून काय तर ते हे टीम होती. हे असले उद्योग करत 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 हा सुदर्शन घुले हा मोठा टेरर गुंड बनवला. मग ट्रॅक्टर उचलून आणायचे, कोणाची ट्रक ओढून आणायची, याच्यामुळे आणखी हे खोखार बनत गेले. आणि ही जी अशी आयती टीम गोळा झाली ही टीम विष्णू चाटेला मिळाली. विष्णू चाटेला तालुक्याचा अध्यक्ष केला वाल्मिक कराडांनी. अजितदादा पवार ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याचा अध्यक्ष कोणी केला तर त्या विष्णू चाटेने केला. विष्णू चाटेला वाल्मिक कराडांनी अध्यक्ष. वाल्मिक कराडाचं नातेवाईक आहे हा विष्णू चाटे. आणि मग विष्णू चाटे बजरंग सोनवणे का गेला धनंजय मुंडेंना सोडून? आज ते खासदार आहेत. सॉरी, मी आरतुर बोलणं उचित नाही, ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं माझ्याकडून तो शब्द गेला, पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आज ते एका जिल्ह्याचे. ते जीवाभावाचे होते ना धनंजय मुंडे. ह्या आकाच्या वागण्यामुळं धनंजय मुंडेला मित्रच राहिलेला नाही. सद्यस्थितीमध्ये एकही मित्र धनंजय मुंडे जवळ नाही. हा बजरंग सोनवणे सुद्धा जवळचा मित्र होता. बजरंगची मुलगी उभा राहिली ग्रामपंचायतला, त्यांच्या विरोधकांना 1 कोटी रुपये आकाने पाठवून दिले, म्हणजे वाल्मिक कराडने थ्रू विष्णू चाटे. बजरंगची मुलगी नंतर उभा राहिली नगरपंचायतला केजला, तिच्या विरोधातला पॉवरफुल कॅन्डिडेट आहे, त्याला 1 कोटी रुपये लगेच वाल्मिक कराडने पाठवून. बजरंगची मुलगी 2दा पाडली. मग आता स्वतःची मुलगी 2दा पाडली म्हणले त्या पक्षात कसा राहील तो? त्यांनी लगेच म्हणलं मला हे पक्ष नको काय नको, ते गेलं तिकडं. गेलं ते पवार साहेबांनी जयंत पाटील हुशार माणूस, बरोबर ओळखला की हा कॅन्डिडेट चालू शकतो, बरोबर त्याला उमेदवारी दिली. आणि आमचा अपमान केला ना. आम्ही जंग पछाडत होतो सगळेजण पंकजाताईंना निवडून येण्यासाठी. आम्ही खूप पळालो. 32,000 32,500ची लीड आम्ही दिली तिथं. आणि बजरंगचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. मग मूळ कारण काय? बजरंगच जर जात नव्हता तर दुसरा कॅन्डिडेट एवढा मोठा तगडा कॅन्डिडेट भेटत नव्हता राष्ट्रवादीला. आणि आमचा पराभव होत नव्हता. भाजपाचा 1 खासदार कमी होत नव्हता. आज आम्हाला तिथं 241 वर यायची पाळी आली ना. आम्ही स्वतःच 303 होतो मागच्या वेळेस, एकटं कमळ. आणि त्यातल्या त्यात हे अवमान कोणाचा झाला
या राज्यामध्ये कमी जागा गेल्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा अवमानच झाला ना त्यावेळेस, की बाबा यांना सांभाळता आलं नाही. तिकडं योगीच्या राज्यातही कमी झाले, आमच्या इथंही कमी झाले. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली देवेंद्र फडणवीसांचं बरं, देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले, अरे 6,500 6,500 मतांनी सीट गेली, तुम्ही काय करत होता? आम्ही काय करत होतो? आम्ही